पक्षाच्या अडचणीच्या काळात सुद्धा पक्षाशी एकनिष्ठ राहून ठाम असणाऱ्या कार्यकर्त्यांची नोंद घेतल्या जाईल व पक्षाचे निष्ठापूर्वक काम करेल अशा कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षातर्फे सर्वतोपरी बळ देण्यास कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांनी दिली। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नांदेड उत्तर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच माहूर तालुका दौऱ्यात युवा नेते डॉक्टर निरंजन केशवे यांच्या नेतृत्वात शासकीय विश्रामगृह माहूर येथे 16 ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते। त्यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉक्टर रेखा चव्हाण, NSUI चे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पाटील हे होते। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव डॉक्टर निरंजन केशवे, जिल्हाध्यक्ष किसन राठोड, जिल्हा उपाध्यक्ष मंचक देशमुख, काँग्रेस तालुकाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, शहराध्यक्ष अजीम सय्यद, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष अनिल पाटील, राजू सौंदलकर, महिला काँग्रेस शहराध्यक्षा नगरसेविका कविता सौंदलकर, युवती काँग्रेस तालुकाध्यक्षा पृथ्वी बर्डे, महिला काँग्रेस तालुका उपाध्यक्षा सुमैया शेख, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष करीम शाह, मोबिन शेख, अल्पसंख्याक सेल शहराध्यक्ष नगरसेवक प्रतिनिधी निसार कुरेशी, विक्रम राठोड, सेवादल तालुकाध्यक्ष भागवत जायभाई, ज्ञानेश्वर कराळे, साहेबराव मुंडे, सुधाकर मुंडे, अरविंद काडे आदींसह काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष पावडे यांनी माहूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकाबाबत कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे व जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याचे काम करावे। जिल्हा स्तरावरील कोणत्याही कार्यालयात अडचण आल्यास ती दूर करण्यासाठी आपण व जिल्हा काँग्रेस कमिटीची टीम सज्ज राहू अशी ही ग्वाही दिली। यावेळी प्रदेश सरचिटणीस डॉक्टर रेखा चव्हाण, युवक काँग्रेस प्रदेश सचिव डॉक्टर निरंजन केशवे, जिल्हाध्यक्ष किसन राठोड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। बैठकीचे सूत्रसंचालन काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष जयकुमार अडकिने यांनी तर आभार प्रदर्शन उपसरपंच फयाज फारुकी यांनी केले। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।